हॅलो सगळ्यांना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आजचा बेत होता इडली सांबर। इडलीसाठी मी तांदूळ आणि उडदाची डाळ 4 ते 5 तासासाठी मी भिजवून घेतली आणि नंतर ते मिक्सरला लावून बारीक करून रात्रभर परत भिजत ठेवले ते बेटर सगळं। आणि सकाळसाठी इडलीचं पीठ तयार झाले। आता ते पिठामध्ये घातले मी मीठ आणि थोडंसं पाणी घालून ते चांगलं मिक्स करून घेतले। इडलीच्या भांड्यामध्ये घालते पाणी गरम होण्यासाठी। 2.5 ग्लास पाणी टाकले त्याच्यात। नंतर ते गरम व्हायला ठेवले झाकण ठेवून। तोपर्यंत आपण इडलीचं बॅटर भरून घेऊया भांड्यात। तेल लावते थोडंसं सगळ्या भांड्यांना, कारण इडली चिटकत नाही मग खाली। बॅटर भरते त्याच्यामध्ये, सगळ्या भांड्यांमध्ये मी भरून घेणार आहे। थोडंसं पाणी टाकून ते चांगलं हलवून मिक्स करून घेतलं की मग चांगले फुलतात इडल्या। त्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच घालत नाही। सगळ्या याच्यामध्ये भरून घेते पीठ। हे बघा, नंतर ते शिजण्यासाठी इडलीच्या भांड्यात ठेवते सगळं। एक 10 मिनिटं शिजतात त्या। झाकण ठेवून घेते। आता इकडे 10 मिनिटं इडल्या शिजेपर्यंत आपण सांबारची तयारी करून घेते। त्यात घालते तुरीची डाळ 1 वाटी फक्त आणि 2 वाट्या मसूरची डाळ, कारण तुरीची डाळ मी जास्त वापरत नाही, ॲसिडिटी होते त्याने। मसूरच्या डाळीचे पण सांबार छान होतं। डाळ स्वच्छ धुवून घेतली, नंतर त्यात घातली अर्धा चमचा हळद, नंतर घालते 1 चमचा गच्च धने पावडर। धने पावडरने टेस्ट छान येते। धने पावडरने टेस्ट छान येते म्हणून मी जास्तच घालते। नंतर कांदा आणि टोमॅटो 2 कांदे घेतलेत मी, मीडियम साईजचे। 1 मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे। आता कुकर लावून घेणार आहे, चांगलं हलवून घेते। नंतर घालणार आहे थोडंसं तेल एकजीव होण्यासाठी, आणि नंतर थोडंसं चिमूटभर मीठ, कारण लगेच डाळ शिजली जाते। आणि 2 शिट्ट्या घेणार आहे मी त्याच्या, तोपर्यंत आपली इडली पण तयार होते बघा। तर अशाच प्रकारे मी सगळं घेणार आहे मी करून। बघा इडल्या कशा फुगल्यात। आमच्या घरात सगळ्यांना इडल्या आवडतात। जेवढं चांगलं पीठ भिजेल तेवढं इडल्या खुसखुशीत होतात। बघा किती सॉफ्ट झाल्यात स्पंजची। आणि तोपर्यंत परत मी इडलीच्या भांड्यात दुसरं लावून घेईपर्यंत आता सांबार घालते। थोडंसं लाल मिरची पावडर, थोडासा सांबार मसाला अर्धा चमचा घातला आहे। परत घालणार आहे मी उकळी आल्यानंतर सांबारला। आणि तेलामध्ये मोहरी, थोडंसं हिंग आणि 2 हिरव्या मिरच्या चांगलं तडतडू करणार आहे। बघा फोडणी चांगली बसली आहे। नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं। डाळ, लाल तिखट वगैरे सगळं मिक्स करून घेतलं की घालणार आहे त्याच्यामध्ये डाळ, थोडंसं परत मीठ, परत एकदा 1 चमचाभर गच्च सांबार मसाला, कोथिंबीर। बघा चांगली उकळी आली आहे सांबारला। त्याच्यामध्ये मी भोपळा वगैरे नाही टाकत, चिंच टाकली। 5 मिनिटासाठी भिजून घेतली। आणि बघा आपलं सांबार पण बनलं। इडली सांबार तयार आहे। आवडले असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करा।